मित्रांनो, हे हौशे आहेत मित्रांनो. कोकणामध्ये हौशे करण्याची पद्धत मित्रांनो असते. गौरीच्या टायमाला गौर कशी आणतो ते पाहणार आहोत. स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये. आज गणपती बाप्पांना येऊन मित्रांनो 5 दिवस झालेले आहेत. आज 5वा दिवस आहे मित्रांनो आणि गौरी पण आज येणार आहेत मित्रांनो. आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कालचा आणि आजचा दिवस दोन्ही दिवसाचे व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये मिळतील मित्रांनो. काल गौरी आपल्या घरी आलेले आहेत आणि आज गौरी पूजन आहे मित्रांनो. दोन्ही पार्ट एका व्हिडिओमध्ये आपण टाकले मित्रांनो. तुम्हाला कोकणातील ही पारंपरिक पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आता आपण गौरी आणण्यासाठी नदीवर चाललो आहोत आणि हे ताशे वाजवत मित्रांनो जोशामध्ये उत्साहामध्ये मित्रांनो महिला मंडळ, गावातील ग्रामस्थ आणि पुणेकर मंडळ मित्रांनो सर्व गावातील आता मित्रांनो गौरी आणण्यासाठी चाललो आहोत विमानावरती मित्रांनो. गावातील सर्व मंडळी मित्रांनो आता विमानावरती येत आहेत आणि ही नदी आहे मित्रांनो. नदीच्या बाजूला एक स्थान आहे ते तुम्हाला दाखवून आता बघा. हळूहळू सर्व गावातील महिला मंडळ ग्रामस्थ सर्व येतील मित्रांनो. पुणेकर चाकर पण गौरी आणण्यासाठी आता मोकळी जागा आहे पूर्ण आजूबाजू. थोड्या वेळानं तुम्ही पहा किती गर्दी असेल. आज तुम्हाला दाखवू जागेवरून आणतो किती गौरी मित्रांनो. हा पूर्ण स्थान आहे गौरी आणण्याचं एरिया मित्रांनो. इथं गौरींना पूजलं जातं आणि घरी घेऊन जातो आपण. मंडळी सर्वजण आलेले आहेत गौरी आणण्यासाठी. पहिली जागा स्वच्छ करून आता मित्रांनो ते सारवत आहेत शेणाने. आता मित्रांनो रांगोळी काढत आहेत. रांगोळी झाल्यानंतर मित्रांनो हे तिरडे मांडत आहेत. पहा मित्रांनो हे तिरडे का मांडत आहेत तर आमच्या गौरी मित्रांनो तिरड्याच्या आहेत. कोकणात मंडळी गौरी आणण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. कोण खड्याच्या गौरी आणतं तर कोण तिरड्याच्या गौरी आणतं. अशा वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो. आणण्याचे ठिकाण पण वेगवेगळे असतात. कोण नदीवरनं गौरी आणतं तर कोण विहिरीवरनं गौरी आणतं मित्रांनो. आपण नदीवरनं आणतो. नदीच्या बाजूला हे एरिया आहे. त्या एरियामधनं आपण गौरी आणतो मित्रांनो. आणि हे मित्रांनो आता तिरड्याच्या इथे मुखवटे लावलेत. आपण मुखवट्याच्या स्वरूपात मित्रांनो गौरी घरी घेऊन सजवतो मित्रांनो.
जण आलेत मित्रांनो गौरी आणण्यासाठी विमानावरती। मित्रांनो आता घरी घेऊन चाललेलो आहोत गौरींना आणि घरी जाऊन मित्रांनो आपण सजवणार आहोत। तिन्ही गौरी मित्रांनो घेऊन चाललो आहोत घरी। मित्रांनो आता घरी घेऊन चाललो आहोत आपण गौरी आणि पावसाचं आगमन होत आहे। काल पाटो यांच्या घरी आणि आता घरी घेऊन आलेले आहेत। अशा अजून 2 गौरी आहेत मित्रांनो। मित्रांनो ही दुसरी गौर आहे, तिसरी गौर आपण जाणार आहोत। मंडळी तिसरी गौर आहे ही आता आपण घरी घेऊन आलो आणि आपण गौरी सजवताना दाखवणार मित्रांनो। पहा कशी गौरी सजवली जाते ती। हे मित्रांनो गावकर संतोष आहेत आमचे गावचे, त्यांच्या घरी ही गौरी आहे। मित्रांनो हे केलीचं पान आहे आणि हे भाताचे हातकुंड आहेत मित्रांनो, त्याच्यावरती गौर आता बसवणार आहोत। अशा प्रकारे मित्रांनो गौर आपली सजवलेली आहे पहा। आता मित्रांनो आपल्या इथे विराजमान होणार आहे मित्रांनो गणपती बाप्पाच्या बाजूला पहा। त्या घरी ती विराजमान झालेली आहे। आता आपण मित्रांनो आता ओटी भरून झाल्यानंतर गौरीचे सर्व विधी झाले। मित्रांनो अशा तऱ्हेने आपली गौर सजलेली आहे। नमस्कार मित्रांनो, आज गणपती बाप्पांचा 6वा दिवस आहे मित्रांनो आणि आपल्या घरी काल मित्रांनो गौरी आलेल्या आहेत आणि आज मित्रांनो गौरीचं पूजन आहे। आमच्याकडे मित्रांनो गौरी पूजन हे हौशेने असतं कोकणामध्ये प्रामुख्याने सगळीकडे। तर मित्रांनो आज ते आपण पाहणार आहोत। कालचा 5वा दिवस आणि 6वा दिवस दोन्ही ॲड करून मित्रांनो हा व्हिडिओ आहे। मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आता आपण मित्रांनो कसे असतात गौरींना ते आज पाहणार आहोत मित्रांनो सर्व महिला मंडळ। आणि ह्या वर्षी मित्रांनो पूर्वा नक्षत्र आहे। नवीन लग्न झालेल्यांचा ह्या वर्षी हौशी आहेत मित्रांनो। जर पूर्वा नक्षत्र नसेल तर मित्रांनो नवीन हौशी केले जात नाहीत नवीन लग्न झालेल्याने।
जेव्हा पूर्वा नक्षत्र येतील त्याच्यानंतरच त्याच वर्षापासून मित्रांनो नवीन लग्नाचे ज्या महिला असतात त्यांची हौसे चालू होतात। आणि आता आपण पाहूया हौसे कसे करतात मित्रांनो आज गौरी पूजनला। चला तर पाहूया पुढे। मित्रांनो अशा प्रकारे सूप सजवलेले आहेत हौशाची। ही पहा विड्याचं पान आहे मित्रांनो आणि गावाकडच्या काकड्यांची पान आहेत मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो काकडी, कारलं, तोस, सफरचंद, पडवळ अशा सर्व फळांनी मित्रांनो हौसे बनवलेले आहेत। आणि आता आपण गौरीच्या इथे पूजनासाठी नेणार आहोत। मंडळी पहिला घरी गणपती ओवाळतात त्याच्यानंतर गौरीकडे ओवाळण्यासाठी जाणार आहोत। आपल्या गावामध्ये मित्रांनो 3 गौरी आहेत। 3 भाऊकींमध्ये वेगवेगळ्या गौरी आहेत। आता आमची भाऊकी आहे मित्रांनो 12 घराची, त्यामुळे आमच्या गावकऱ्यांकडे गणपती आहे आणि गौर आहे, तिकडं आपण गौरीला पूजायला जाणार आहोत। मित्रांनो घरी चालले पहा ओवाळणं। आद्यपूजेचा मान मित्रांनो गणरायाला प्रथम असतो, तसंच मित्रांनो प्रथम आपण गणरायाला पूजून मित्रांनो आता आपण गौरीकडे जाणार आहोत। मित्रांनो हे दरवर्षी चालत असतं मित्रांनो। मित्रांनो घरचे महिला मित्रांनो आता गौरीकडे चाललेत ओवाळण्यासाठी। मित्रांनो आमचं हे देवघर आहे। देवघरामध्ये मित्रांनो पहिलं ओवाळलं जातं। मित्रांनो आपण पाहिलं का मित्रांनो गौरी कशी सजवले पहा। आणि आज गौरी पूजन आहे, आपण गौरीला आज पूजणार आहोत मित्रांनो। हौशाची पारंपरिक पद्धत असते मित्रांनो। हे सुपामध्ये भरलेले मित्रांनो हौशे असे मान भरला जातो मित्रांनो हौशाचा। आणि आता आपण पाहणार आहोत गौरीचं पूजन। मित्रांनो हौसे अलटून पालटून केले जातात मित्रांनो। जे वाण आहे ते परत येऊ
सर्व देवांना हौशे दिल्यानंतर मित्रांनो प्रत्येक महिला आपल्या नवऱ्याला हौशे देण्याची प्रथा आहे मित्रांनो, ही चालू आहे पहा। मित्रांनो हौशे आज झालेले आहेत मित्रांनो, आणि आज आमच्याकडे मित्रांनो प्रामुख्याने हौशे हे गौरीला असतात, गौरी पूजनच्या दिवशी मित्रांनो। तुम्हाला मित्रांनो कालचा आणि आजचा दोन्ही मिळून व्हिडिओ पाहायला मिळेल। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद मंडळी, आभारी आहे।